स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या अंमलबजावणीत काहीतरी सुधारणा करण्यात आलेली आहे आणि ती सुधारणा काय करण्यात आलेली आहे त्याच्या बाबतीतचा एक जीआर आपल्याकडे आलेला आहे। तर चला मग आता आपण या जीआर मधून पाहूया की या योजनेत कशा प्रकारची जी सुधारणा जी आहे बदल जे आहे तो करण्यात आलेला आहे। तर सुरुवातीला आपण येथे या जीआर मध्ये जाणून घेऊया प्रस्तावना। तर प्रस्तावना म्हणजे काय की एक जो याच्यामध्ये विषय दिलेला आहे त्याच्या बाबतीतली एक ओळख, त्याचा एक परिचय की तो काय आहे तो आता आपण थोडक्यात जाणून घेऊया, म्हणजे सविस्तर जाणून घेऊया। तर तुम्ही ते पाहू शकता। तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी करण्यात येत आहे। तर शासन निर्णय दिनांक 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या तसेच अनेक ज्या नवीन ज्यांना नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी 2024 मध्ये सप्टेंबर मध्ये देखील नोंदणी सुरू ठेवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आलेली होती। तर आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी सेविकेंमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर याच्यातून अशा काही प्रकारे हे होते, निष्कर्ष होतोय की याच्या आधी या योजनेचे अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी जी होती ती 11 प्राधिकृत व्यक्तींकडे दिलेली होती, पण आता ती बदलून शासनाच्या अशा विचाराधीन आहे की हे 11 प्राधिकृत व्यक्तींना बदलून फक्त आता ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडेच हा अधिकार ठेवावा, अशा काही प्रकारचा त्यांचा विचार होता। तर या विचारावर शासन निर्णय कशा प्रकारे, म्हणजे त्यांनी काय काढलेला आहे, आता याविषयी आपण या जीआर मधील माहिती पाहूया। तर त्यावरील शासन निर्णय अशा काही प्रकारे आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भीय दिनांक 2/9/2024 रोजी शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तर या योजनेअंतर्गत संदर्भीय शासन निर्णय 12/7/2024 व दिनांक 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, त्याच्यानंतर आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। तर ह्या ज्या 11 व्यक्ती आहेत यावरच्या आता आपण ज्यांची नावे वाचले त्या 11 अशा प्राधिकृत व्यक्ती आहेत की ज्यांना आधी या योजनेचे अर्ज स्वीकारण्यास यांना मंजुरी दिलेली होती। तर आता ही रद्द करून याच्यावर शासन निर्णय काय देत आहे तर पहा, आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त म्हणजेच अंगणवाडी सेविका सोडून अशा काही प्रकारे या निर्णयात आहे की ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या सोडून इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत। तर ज्या आधी जे सेतू होता किंवा ग्रामीण भागातील ज्या बाकीच्या संस्था होत्या, बालवाडी सेविका होत्या, अशा काही प्रकारचे प्राधिकृत व्यक्ती आहेत ते 11 कमी करून फक्त आता ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे तुम्ही जो आहे तुमचा नवीन नोंदणीचा अर्ज जे आहे तो द्यायचा आहे। कारण आता हा अर्ज स्वीकारण्याचा स्वीकृतिक अधिकार फक्त शासनाने आता अंगणवाडी सेविका यांच्याकडे ठेवलेला आहे। तर तुम्ही आता जो तुम्हाला नवीन जर नोंदणी करायची असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुमचा अर्ज जो आहे तो देऊ शकता। तर बाकीचे जे आहेत ते आता शासनाने यांचा अधिकार जो आहे तो रद्द केलेला आहे। तर सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। तशा काही प्रकारची मान्यता आता देण्यात येत आहे। तर हा होता या लाडक्या बहीण योजनेमध्ये सुधारणा करण्याबाबतचा जीआर आणि याच्यामध्ये होती की जी या योजनेत सुधारणा केलेली आहे त्याबाबतची माहिती। तर हा जो जीआर आहे तो आपण यांच्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड केलेला आहे, तुम्ही देखील जाऊन डाउनलोड करू शकता। तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी, योजनेच्या माहितीसाठी, जीआरच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करून जा।